12ला मीला प्रपोज केलं. ओके. ही नाही बोलली. चौथ्या दिवशी आम्ही लोकांनी नाटकं केली, माझ्या मित्रांनी आणि मीनी. एका मित्राच्या गर्लफ्रेंडच्या रूममध्ये आम्ही मला ॲक्सिडेंट झालेलं दाखवलं. चुना आणि हळद मिक्स केली, पूर्ण अंगाला लावली, पट्ट्या गुंडाळल्या सगळ्या आणि या लोकांना फोन करून बोलवलं असं सांगून की अक्षय तेजलला भेटायला जात होता तेव्हा एका बसवाल्याने त्याला उडवलं आणि त्याची ही दशा झाली. तू कारणीभूतच, तू इथे ये असं करून. म्हणजे वय हे लोक आले. बरं, त्याच्यामध्ये पण 4 मित्रांचा ग्रुप होता ना, त्याच्यातले 3 मुलं माझ्या अपोजला गेले. त्यांना माहिती होतं अक्षय नाटक करतो. ते लोक अपोजला गेले. ते लोक गेलं होतं की नको जाऊ तो चांगला मुलगा नाही. त्याच्यातला एक मुलगा हिला लाईक करायचा, अंकित गवड नाव तो हिला लाईक करायचा. पण तो पण माझा मित्र होता. मी त्याला विचारायचो असं, कारण जी माझी पहिली गर्लफ्रेंड होती ना, म्हणजे असं एवढं काही गर्लफ्रेंड वगैरे नव्हतं, पण हा ती पण त्याला आवडायची. मी त्याला विचारलं की बाबा तुझं तसं काय असेल तर मला सांग, मी लांब होतो. तेव्हा काय नाही बोलला. नंतरला त्यांनी माती खाल्ली आणि परत नाटकं केली. मग तो हिच्या टायमाला पण ते हिच्यावरती पण लट्टू होता. त्याने परत तीच नाटकं केली. मग ती 4 लोकांपैकी 3 लोक एक साईड लावून हिला नकार द्यायला लागले की नको जाऊ. एक होता तो साला कट्टर होता त्या टायमाला. आता एवढं नाही, त्या टायमाला कट्टर होता. तो बोला की नाही तू चल, तेरे वजह से हुआ. ही आली. कोण होता तो? शैलेश चौधरी. तो आला, तो घेऊन आला. तेव्हा सगळेच आले तिथे त्या रूम वरती. बाकी सगळ्यांना माहिती होतं नाटक होते, पण एवढंच की त्या मुवमेंटला ते लोक मला घाबरून राहिले की हा दंगा करेल, मारल बिरल. तर त्या मुवमेंटला कोणी बोललं नाही हिला की हे नाटक आहे. ठीक आहे, घाबरून. मग तेव्हा ही समोरच बसलेली होती. जो जुबेर खान नावाचा माणूस होता, ज्याने हा सगळा प्लॅन केलेला, जो मेन होता की आम्ही एकत्र आता इथपर्यंत आलो इनिशियलला, त्याने मला विचारलं की इसमें से तेजल कोण आहे, कारण तिथं 2-3 मुली होत्या. त्यामुळे म्हटलं मला असं वाटलं की नाही, खोटं नाटक करायला नको. मी त्याला बोललो की नाही, इधर तेजल नाही आहे. हळूचा तो कानात येऊन बोलला ना. मी या साईडला पडलेलो होतो, ही समोर बसली होती, बाकी सगळे असे बसले होते. त्याने कानात येऊन विचारलं की इसमें से तेजल कोण आहे. म्हटलं तेजल नाही आहे. तर तो बडबड करायला चालू झाला की उसके वजह से हुआ, वो क्यों नहीं आई, ये क्यों नहीं आई, वो क्यों नहीं. तेव्हापर्यंत नाव कुणालाच नाही माहिती. हिने स्वतःच विचारलं की आप किसके बारे में बात कर रहे हो. तो बोला तेजल कोण आहे. ते बोलतो मैं तेजल हूं. तो बोलतो क्या. तो मला तिथं शिव्या घालायला लागला. सगळ्यांचं मला जोरात शिव्या घातल्या त्याने मला. किंवा मैं तेरे को पूछ रहा हूं, मैं इधर पागल हूं क्या, ये हूं क्या, असं तसं. त्याच्यानंतर तिला खूप बोलला की तेरे वजह से होता. आणि ते एवढी भयानक स्टोरी बनवली की हसायला येत होतं. त्याला कॉमेडी सीन होता. बस जा रही थी, अक्षय इधर से जा रहा था, मैं इधर से जा रहा था गाड़ी से. मैं बस वाले को बोल रहा था रुका रुका, अक्षय आगे और बस वाले ने उडाया. अशी असं एकदम फालतू स्टोरी. पण त्या मोमेंटला ती मी असं पडलेलं होतं म्हणून ते सिरियस वाटलं. तेव्हा पण होण्या बोलले ही मला. तेव्हा पण बोलली. होण्या बोलली. हा, बाजूला बसली माझ्या. आणि त्या मोमेंटला तिथं ती मुलगी पण होती जी माझी एक्स होती. हिचं म्हणणं असं होतं की जेव्हापर्यंत कुठली गोष्ट क्लिअर होत नाही, मी पुढे जाणार. तर मग तिला पण बोलवून घेतलं ना सगळ्यांनी, मित्रांनी माझ्या मित्रांचा साथ बघ त्या मोमेंटला कसा होता. हेच मित्र होते ते जे आता त्याच्यातलं कोणच नव्हतं. त्यातलं कोणच नव्हतं त्याच्यातलं. अच्छा. आयुष्यामध्ये जेवढी पण माणसं भेटत गेली ना, ते त्या काळापुरतं कुठल्या मुवमेंटला पार पाडण्यासाठी होत्या. येस. आणि जसे ते मुवमेंट पार पडले सगळे दूर झाले हळूहळू. बरोबर. ते त्यांचे रोल त्या मुवमेंट मध्ये जे कोणी इन्व्हॉल्ड होते ना, त्याच्यातला एकही व्यक्ती इथे नाही आता. मला तर कॉलेजमध्येच होतो, नोकरी नव्हती. मी हिला तेव्हा बोललो की मला गर्लफ्रेंड म्हणून नकोस तू. जेव्हा कधी मी सेटल होईल ना, तेव्हा मला फक्त लग्नाच्या मांडवात भेट. बाकी काही नाही. मला तू भेटू नको, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सारखे राहू नको, आपल्याला काही अफेअर वगैरे करायची गरज नाही. ज्या टायमाला मी सेटल डाऊन. पण एवढं मॅच्युअर लव्ह असते हल्लीच्या जगामध्ये की गोष्ट. मी 11वीला होतो की मी 12वीला. म्हणजे तुम्हाला लव्ह एट फर्स्ट साईट झालेलं की म्हणजे तसं नाही सांगू शकत. ऍक्च्युअली मला माझं कधी काहीच नव्हतं अशी बॅकग्राऊंड. तो पण गर्लफ्रेंड नव्हतं. मी सिंपल एक स्टुडंट होती. खूप एकदम स्कॉलर असतात ना, पडाखू मुली, ज्यांना या सगळ्या गोष्टींमध्ये काही इंटरेस्ट नाही. कळलं. तिच्या जवळ कोणी असं मुलगा असा जरी करेल तर कानाखाली मारणारी पूर्वी. असा हात ठेवतो ना आपण, ती कानाखाली मारायची. त्यात ब्लॅक बेल्ट आहे. ब्लॅक बेल्ट आहे, आता ऍडव्होकेट आहे. तेव्हा काय नव्हती. पण तरी तिला राग भरपूर होता. मग ती 4 दिवसानंतर मला बोलली की हा ठीक आहे. हा ठीक आहे म्हणजे काय तर हा बोलली विचार करू. असं त्या 4 दिवसांत फक्त बोलली विचार करूया आपण. विचार करू. म्हटलं नक्की मी काय समजलं. मला पण तो आवडतो, पण आपण टाइम घेऊ. असं झालं. तिथे जाऊन मग हळूहळू गोष्टी सुरळीत झाल्या.
भरपूर स्ट्रगल झालं. त्यानंतर पण ब्रेकअप करायचा प्रयत्न केला. भरपूर नाही म्हणजे मम्मी ॲग्री नाही होणार. मग तिच्या मम्मीला जाऊन पण भेटलो त्या मोमेंटला, जबकी काही नव्हतं माझ्याकडे तेव्हा, काहीही नव्हतं. आणि आम्ही खूप सेटल फॅमिली होती. हे लोक करोडपती आहेत, जाम पैसा, पैसा फ्लॅट काहीच आहे, कोणच एफडी आहेत, भरपूर सोनं बिनं, काही कमी नाही यांच्याकडनं. माझ्याकडे काहीच नव्हतं, घर पण नव्हतं. आता हे सगळं घर आहे, 4 व्हीलर आहे, बाईक, 2 बाईक आहेत, सगळं आहे. आता चांगली नोकरी MNC मध्ये, डिलिव्हरी बॉय पासून स्टार्ट केलेलं अक्षरशः. डिलिव्हरी बॉय पण नाही. लोडिंग अनलोडिंग, त्याच्या अगोदर कपड्याच्या दुकानात काम केलं ते मी. पण नाही तर पोस्ट LICच्या ह्याच्यात होतं ना ते. तेव्हा तर ते LICच्या याच्यामध्ये ते नाही का आपल्याला आपण हे करतो, LICचे हप्ते भरतो, ते रिसिप्ट भेटते, ते रिसिप्ट डिलिव्हरी करायचे कामं करायचे. हां, ऑप्टिक्समध्ये काम. मग वर्ल्ड ऑप्टिक्स चष्म्याच्या दुकानात कामं केली. म्हणजे 12 वर्षामध्ये तू किती जॉब चेंज केलास रे अंदाज? मी भरपूर, कुठल्याच अपॉर्च्युनिटीला नाही बोलला मी कधी. मला नव्हतं माहिती की कुठली अपॉर्च्युनिटी मला कुठे घेऊन जाईल. प्लेन BCom आहे मी, ते पण नंतरला केलं, ते पण याने डिस्टन्स नाही म्हणू शकत, पण ती ओपन युनिव्हर्सिटी होती, नाही डिस्टन्सच झालं. डिस्टन्सच होतं. पण तुम्हाला एक होप्स होते की मी कुठे ना कुठेतरी पोहोचणार. खरं तुला सांगू, माझ्या नशिबात ना किंवा माझ्या आयुष्यामध्ये मी अजूनपर्यंत या मोमेंटला सुद्धा कधीच विचार केला नाही की आपला गोल काय आहे. लोक बोलतात की एम ठेवा. मी अजूनपर्यंत विचार केला नाही की माझा एम काय, मला काय बनायचंय, मला कुठे जायचंय. नाही, जे भेटतंय ते केलं. वेटर सारखी पण कामं केली, लोडिंग अनलोडिंग केली, नाईट ड्युटी केली 13 सॉफ्टवेअर लिमिटेडमध्ये. ते जनगणना होते ना भारतामध्ये, काउंट करतो आपण लोकांना, त्याची डेटा एंट्री व्हायची रात्री. नाईट जॉब तेव्हा करायचो मी कॉलेजला असताना. असं तेव्हा करता 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 एका कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉय होता ना, त्याचं नाव घेऊ शकतो, आशिष कटकमवर नाव होतं त्यांचं. ते फाउंडर होते त्या कंपनीचे ऑर्डरचे. तिथं मी डिलिव्हरी बॉय होतो. तिथं त्यांना असंच सहजपणे बोलता बोललो की तुम्ही 2-2, 3-3 मॅनेजर ठेवले, त्या लोकांना मॅनेज करता येत साठी नाही. गेलेला मॅनेजरच्या, पण ते मला नाही भेटली पोस्ट, कारण वेकन्सी फुल झाली होती आणि मला जॉब भेटत नव्हता. आणि मला त्या लोकांनी डिलिव्हरी बॉयच्या जॉबसाठी फोन केला परत की डिलिव्हरी बॉयची ओपनिंग आहे, तुम्ही कराल का? आणि मी मॅनेजरच्या ओपनिंगसाठी गेलो होतो तिथे. मी जॉईन केलं होतं. मी म्हटलं ठीक आहे, म्हणजे समथिंग इज बेटर दॅन नथिंग म्हणतो ना, काहीतरी येईल बाबा. मग 6 महिन्यानंतर त्याला मी बोललो, कारण 3-3 मॅनेजर होते त्या पोस्टला, पण त्या लोक बरोबर मॅनेज करत नव्हते. मी बोललो एवढे मॅनेजर ठेवलेत, मला एक चान्स देऊन बघा. आणि तो 4 दिवसानंतर हो बोलला की 10 दिवसानंतर बस ऑफिसमध्ये. आणि लिटरली मी सांगतो, तेव्हा मला कम्प्युटरचा C पण नव्हतं माहिती. कम्प्युटर काय ऑन कसं करतात माहीत नव्हतं. स्कूलमध्ये त्या लोकांनी काय बटन दाबायचं, स्टार्टमध्ये जा, पेंट ओपन करा, वर्ड ओपन करा, याच्या व्यतिरिक्त काही जास्त नॉलेज नव्हतं. आणि ते तेव्हा 2008-9 मध्ये 10 पर्यंत शिकलो. आणि मला वाटतं 2014 मी त्या कंपनीमध्ये ॲज अ डिलिव्हरी बॉय होतो. तिथून मला काहीच लक्षात नव्हतं. सुपर डेली नावाच्या कंपनीमध्ये टीम लीडरसाठी वेकन्सीचा ऑफर आला. सकाळी 3 वाजता जायचं, 8 वाजेपर्यंत डिलिव्हरी मॅनेज करायच्या आणि रिटर्न यायचं. तर सकाळी 3 वाजता जायसाठी मी इथून 2 वाजता निघायचो घरातनं, 3 वाजता तिथं पोचायचो आणि डिलिव्हरीज वगैरे मॅनेज करून 8 वाजता परत यायचो. 8:30-9 वाजता वाजायचे मला. फ्रेश वगैरे होऊन परत कामाला जायचं आणि परत तिथून येऊन हा रुटीन माझा जवळजवळ 3-4 महिने चालला. त्याच्यानंतर म्हटलं बस झालं. मग घरात पण थोडे प्रॉब्लेम होते. म्हटलं मी नेरूळला शिफ्ट होतो. मग नेरूळमध्ये बॅचलरमध्ये एकटा राहायला लागलो. अरे मग भैया लोक एकदम बोलायला पाहिजे, खूप विचित्र राहतात, त्यांच्याबरोबर दिवस काढले मी. आणि मग तिथं सकाळी 3 वाजता उठून जायचो, 8 वाजेपर्यंत करायचो, मग रिटर्न यायचो, मग परत इथे कल्याणला यायचो. मग ते कॉइन्सिडन्स असा झाला की ज्या कंपनीमध्ये मी डिलिव्हरी बॉय होतो आणि मला अपॉर्च्युनिटी दिलेली ना मॅनेजरच्या आशिष कटकमवरने, मला परत फोन केला की काय करतोय म्हणे आता. मी म्हटलं D2H मध्ये कॉर्डिनेटर आहे. काय टेक्निकल आहे का? म्हटलं हां थोडंफार आहे. तर म्हणे माझ्याकडे करशील का, माझ्याकडे वेकन्सी. आता त्यांनी पण मला काय याच्यासाठी नाही बोलवलं की त्याला मी आवडतो. त्याचा प्रॉब्लेम असा होता की त्याच्याकडे इन्व्हेस्टमेंट नव्हती, बरोबर. 3-3 महिने सॅलरी देत नव्हता. त्याला अशी लोक पाहिजे होती की त्या मोमेंटला सपोर्ट करतील, बरोबर, पगार न घेता काम करतील. त्यांनी मला बोलवलं. तेव्हा असं काही सांगितलं नाही. मग मी म्हटलं ठीक आहे, पण मला इथे सानपाड्यामध्ये डिलिव्हरी मॅनेज करायचे आहेत, मी नेरूळमध्ये राहतोय, याचं ऑफिस MBPला आहे, तर मला ते मॅनेजेबल वाटलं. मी ते करायला लागलो. तिथं त्यांनी बाईने 3 महिने पगारच नाही दिला ना. माझं भाडं भरू का, इथं घरामध्ये काय देऊ का, स्वतःचं खाणं पिणं करू. 3 महिने एकदम भयंकर स्ट्रगल की लिटरली मी सांगतो, कांदा टमाटर एक कांदा, एक टमाटर, एक शिमला मिर्च टाकून भरपूर सारं पाणी टाकून ग्रेव्ही बनवायची आणि फ्रीजमध्ये ठेवून 4 दिवस खायची. मला फ्रीज यासाठी भेटलं की रमन नावाचा एक, तो पण डेथ झाला बिचारा, त्याची रूम होती, तो गावी गेला होता जमशेदपूरला. तर त्यांनी मला देऊन गेलेलं की तू वापर, भाडं वगैरे तू भर, कारण माझं काय नाही. त्याचं सगळं होतं सामान तिथे, शेगडी होती, सिलेंडर होता, फ्रीज होता. तर त्याच्याकडे राहिलो मी, त्याच्या रूममध्ये एकटंच. जवळजवळ 6 महिने तिथं राहिलो मी. आणि मग तिथून 3-4 महिन्यानंतर त्याची या आशिष कटकमवरची कंपनी व्यवस्थित चालायला लागली. तर सॅलरी वगैरे मग
व्यवस्थित यायला लागले. तेव्हा मला वाटतं जवळपास मी 19,000 पासून त्याच्याकडे सुरुवात केली. आणि जेव्हा आत्ता रिसेंटली मी त्याच्याकडे जॉब सोडला, कॉर्डिनेटर टेलिकॉलर म्हणून लागलो. कॉर्डिनेटरमध्ये प्रमोशन झाला, टीम लीडर झालो, मॅनेजर झालो, त्याच्यानंतर मग रिजनल मॅनेजर झालो. आत्ता 2023मध्येच ना, 2023 सप्टेंबरला मी तिने एक नोकरी सोडली. 23 ना, 25 पासून इथे जॉईन. हां, आणि 25 सप्टेंबरला आता मी ऑरेंजमध्ये जॉईन केलं. ऑरेंज बिझनेस म्हणून MNC कंपनी, फ्रान्स बेस, खूप मोठी कंपनी. त्या कंपनीमध्ये मला ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजरची आणि सर्व्हिस डेस्क लीडची पोस्ट भेटली. जवळजवळ 70-75 हजार रुपये सॅलरी आता येते. 8-8.5 पहिलं तर 2008मध्ये 3-4 हजार रुपये सॅलरी होती. त्याच्यानंतर मग 8-8.5 वगैरे करता करता 20 वरती पोचलो, परत 7 वरती पडलो, परत वरती आलो 10, 12, 15, परत खाली गेलो. म्हणजे खूप उतार चढाव आले तुमच्या ह्याच्यात. खूप म्हणजे असं बोलतात ना, माणूस एकटा जेव्हा असतो ना. पण तुला तेजल हा कधी बोलली 12वीला, सॉरी कॉलेज टाईप? हा म्हणजे ती तेव्हाच मला बोलली होती ना, 4थ्या दिवशी. मग तेव्हा तुम्ही तुला कमिट केलं होतं का तू सेटल होणार त्याच्यानंतर असं काय? अरे मग त्याच्या मागे हिच्या मम्मीला मी भेटायला आलेलो ना, त्याची मम्मी काय बोलली की तुला 5 वर्ष देतो. मला वाटतं त्या टायमाला असं एकदम छपरी टाईप मुलं असतो ना, समजलं. कळलं. माझं लहानपणच तसं गेलं. म्हटल्यानंतर मी माझे फ्रेंड सर्कल कोणच नव्हतं. हिचे एकदम प्रॉपर पॉलिश करून ठेवलेलं सोनं आणि इंग्लिश मीडियम बिस्किट ठेवलेलं कसं असतं तसं. फ्रेंड सर्कल हे लोक एकदम प्रॉपर डिसेंट आणि म्हणजे हाय क्लास बोलू शकतो. हाय क्लास बोलू शकतो. आणि मी अपर मिडल क्लास लोक, आपण काहीच नाही मिडल क्लास. ना. हा, कळलं. हे लोक हाय क्लास. तो डिफरन्स खूप होता. हा, मग पैशांच्या बाबतीत असो का इव्हन राहणीमानच्या बाबतीत, बोलायच्या पद्धतीने का नसो. आता मी बोलताना आपण एवढं शुद्ध बोलतोय, तेव्हा असं नव्हतं. तेव्हा ते छपरी लँग्वेज होती थोडी. क्या बोलते ते. हा, तेवढं पण नाही, कळलं. पण रागीट एकदम असं. हा, कोणी हा, पण काय कळलं. बोललं का मारायचं डायरेक्ट. मी लिटरली गेलो रे 5 वर्षानंतर, त्यांनी मला ओळखलंच नाही. मी दरवाजात उभा, मी येऊ का, कोण आपण, असं बोललं ते. हां, त्यांनी नाही मला ठीक आहे. त्यांनी मला ओळखलं नाही तेव्हा. मग ही बोलली की अरे तो अक्षय. कोण अक्षय? तुला अरे अक्षय चापते. म्हणजे फिशची कंपनी पण स्टार्ट केली. करेक्ट, तेव्हाच आलेलो ना मी घरी. पंकज बरोबरच आम्ही एक फर्म चालू केली. अच्छा, ओके. ऑन कॉल फिश नावाने. नवी मुंबईमध्ये आपण पहिले होतो जो ऑनलाईन फिश डिलिव्हरी करायला चालू. ओके. पंकजला घेतला आणि मी घेतला. आम्ही स्वतःची फर्म पण जॉब बनवली. मॅनेज करून नाईस. होत नाही. ओके. जॉबमध्ये आशिषने सुट्ट्या दिल्या त्यांना. मी जवळजवळ 25 दिवस सुट्ट्या टाकल्या होत्या. त्यांनी दिला. पंकजच्या तुझी DHL ला ओळख झाली ना? केव्हा? पंकज बरोबर. हो, त्याच्यानंतर D2H ला, sorry, फिशची D2H. कंपनी दोघांनी त्याच्यानंतर आम्ही फिशची कंपनी चालू केली दोघांनी. नाही, Response मला वाटतंय पण मग युनिसोडमध्ये परत आल्यानंतरची गोष्ट आहे. करेक्ट, 2017ला मी युनिसोडमध्ये जेव्हा परत आलो ना ॲज अ टेलिकॉलर, तेव्हा मग त्यांनी मला वाटतं आपण 18 का 19 मध्ये चालू केलं. 18मध्ये लॉकडाऊन लागलं ना, 19 मध्ये बरोबर. 18मध्ये आम्ही दोघांनी मीच आयडिया काढली ती आणि पंकजला घेतलं बरोबर. चालत पण छान होतं. रिस्पॉन्स छान होता आम्हाला. ते नंतरला फायनान्शियल क्लासेस हायर करणं, ते जरा वर्किंग होते ना. इन्व्हेस्टमेंट नव्हती ना. त्यासाठी पण माझ्या ते तसंच असतं. इन्व्हेस्टमेंट नव्हती. आम्ही माझा प्रयत्न मग तेव्हा तू बिझनेसच्या बाबतीत मग हिच्याकडे डिस्कस नाही केलास? केलं ना. कारण हिचा बॅकग्राऊंड चांगला स्ट्रॉंग होता ना. नाही, पैशांच्या बाबतीत नाही मागितली मदत, पण मी तिच्या मम्मीकडे गेलेलो तेव्हा. जेव्हा मी पहिल्यांदा गेलो ना 5 वर्षानंतर, घर वगैरे झालं होतं, भेटायला गेलो की मी अक्षय त्यांनी ओळखलं नाही तेव्हा. नंतर आतमध्ये बसलो की काय झालं, तू का आलास, कसा आलास, हे ते. हिची आजी पण बसलेली होती. आमची पोरगी विसरली तुला, तू का आलास आता. म्हटलं अरे कधी विसरली, रोज तर बोलते माझ्या बरोबर. तेव्हा बोललो नाही मी, पण मनातल्या मनात, कारण त्यांचं डिसरिस्पेक्ट करणं चुकीचं वाटत होतं. ओके. मग तेव्हा मी काय नाही बोललो. मी म्हटलं फक्त मला एक तुम्हाला सांगायचं आहे की एक फॉर्म चालू करते, ऑनलाईन बिझनेस चालू करते फिशेसचा. तर मला फक्त तुमच्या मुलीची इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. फक्त ती टेलिकॉलर आम्ही ठेवलेली फक्त लक्ष द्यायसाठी की ती बरोबर करते का नाही. रेकॉर्डिंग्स वगैरे आपण टेस्ट करतो ना की पिच बरोबर करते का नाही. हिचं इंग्लिश चांगलं आहे ना. बरोबर. ती पण जी ठेवली होती ती पण चांगलीच होती, पण ती पण फ्रेशरच होती. मित्राची बाची होती. तिला लॅपटॉप वगैरे अरेंज, पंकजचाच लॅपटॉप दिलता आम्ही, कारण आमच्याकडे फंड नव्हता ना. पंकजचा एक ऑनलाईन सिस्टम वगैरे बनवला होता मी, त्याच्यावरती सगळं रेकॉर्ड वगैरे मेंटेन ठेवायसाठी. तर तिची मम्मी त्या टायमाला नाही बोलली, कारण तिचं फायनल इयर आहे, हे ते असं तसं नाही बोलले. तर मग आम्ही खेचली, जवळजवळ 1-1.5 महिना खेचली. रिस्पॉन्स चांगला होता, पण नंतरला फंडची गरज लागल्यामुळे त्यात माझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला. 2-2.5 लाख रुपये. 6 महिने गाळा घेतलेला. 6 महिने पावसाळा चालू झाला, मासे मार्केट मासेमारी बंद होते ना. मग 6 महिने या भरोशावरती गाळ्याचं भाडं भरलं, स्टोरेज वगैरे विकत घेऊन सगळं या भरोशावरती गेलं की 7व्या महिन्यात आपण परत रॅम्पअप करू. आणि 5व्या महिन्यात माझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला. जे काही सेव्हिंग होती सगळी डूस. मी हे सांगू शकतो बिझनेस कसा करायचा आहे, काय करणार आपण, काय प्लॅन करतो. प्रयत्न पण केलेला, पण नाही तसा हवा तसा रिस्पॉन्स नाही भेटला. मग
शेवटी बंद करावं. पॅम्पलेट माझ्याकडे व्हिजिटिंग कार्ड अजून पण आहे ना, तुला दाखवतो तुझा फोटो. सोबत अजून काय करतं? मी गाडीमध्ये अजून पण ठेवतो. हे बघ, पंकजचं नाव पण आहे याच्यावर, तुम्ही रेकॉर्ड कर. आम्ही डोमेन घेतलं ना oncallfish.com नावाचं गुगलवरती. हो. डोमेन घेतला होता. मुकेश पाटील. याचे पॅम्पलेट आहेत ना, पॅम्पलेट जवळजवळ 40,000 रुपयाचे पॅम्पलेट छापलेले आम्ही. माझ्या मम्मीने 1.5 रुपये किलोमध्ये विकले. किती? इथं आल्यानंतर 1.5 रुपये किलोमध्ये. मम्मी रडलेली त्या दिवशी. म्हणजे माझ्या मुलाचं करोडो रुपयाचं स्वप्न मी 1.5 रुपये किलोमध्ये विकते. सिरियसली तुझी मम्मी खूप जॉली आहे रे. मम्मी जॉली तसं मम्मी एकदम जॉली. माझ्या सगळ्या मित्रांबरोबर कोणी असो, आमच्या घरी पद्धतच आहे, कधी कोणी पण येऊन दे न जेवता कधी तर जात नाही. आणि असं स्ट्रिक्ट मदर असते नाही. आम्हाला पण कधी कुठल्याच गोष्टीमध्ये हे नाही केलं की तू इथं ना जायचं तिथं ना जायचं, हे नाही करायचं ते नाही करायचं. कारण आम्हाला फॅमिली बॅकअप नव्हता. मम्मी अनपढ आहे, वडिलांचा सपोर्ट नाही, काहीच नाही. वडिलांनी जवळजवळ मी जन्माला आलो तेव्हा दुसरी बाई ठेवली होती, म्हणून त्यांचं काहीच इन्व्हॉल्वमेंट नव्हतं आयुष्यामध्ये. एज्युकेशन पर्पज असो का, त्याच्यावरून पण माझ्या मम्मीने ऑब्जेक्शन घेतलं की त्याच्या त्याच्या वडिलांनी दुसरं लग्न केलंय, हा पण करेल. मग हे कुणी सांगितलं? घरी समजलं कसं तुझ्या? मीच सांगितलेलं. सांगते पहिल्याच मीटिंगमध्ये जेव्हा मी गेलेलो 2012ला, तेव्हाच मी सांगितलेलं की माझं सगळं असं आहे. म्हणजे मी काही खोटं बोलून नाही, लपवणार नाही. मी मुळात खोटं बोलू आणि लपवू का, हे असं सत्य आहे, कधी लपत नाही. बरोबर. माझ्याकडून माहीत पडणं ते एक वेळ चालेल, पण लोकांकडून माहीत पडणं म्हणजे तू त्यांनी लपवलं. आणि मग तो जो फेस क्रिएट होतो ना, त्याला तुम्ही तो पझल सॉल्व्ह नाही करू शकत. सॉल्व्ह तो पझल पूर्ण बिघडून जातो. तुम्ही जर आधीच सांगाल ना बरोबर, तर दुसरा त्याच्यावरती जो त्याचा पीस बसतो ना, तो परफेक्ट बसतो. माझ्या बाबतीत झाल्या उलट्या गोष्टी, कारण ते मला वाटलं की मी बरं करतोय सांगू, त्यानंतरला माझ्या अंगावरती आलं. असं काहीच नाही, खूप सिस्टमॅटिक. मग दादा तुम्ही एक सांगू शकता म्हणजे या एवढ्या फेज मध्ये तुम्ही कोणाला थँक्स म्हणजे बोलायला असं की एक रील होती आजपर्यंत याच्यावरती, आय वॉन्ट टू थँक मी ओनली. ओके, कोण आहे? स्नूप डॉग. आय वॉन्ट थँक मी टू बिलीव्ह इन मी. टू बिलीव्ह इन मी. ओके, आय वॉन्ट टू थँक मी टू काय, बिलीव्ह इन मी, टू पुश मी, आणि काय बऱ्याच गोष्टी आहेत. ते तसं म्हणजे तुम्ही तुम्हालाच हे कराल की नाही, पण इथपर्यंत आलात. आई असो, काही मित्र परिवार असो, ही असो, म्हणजे बोलतात ना, सपोर्ट गरजेचा नसतो आयुष्यामध्ये, किंवा पैशांचा बॅकअप गरजेचा नसतो, किंवा तू कर मी आहे हे पण बोलायची गरज असते. तसं असलं तर माणूस खूपच पुढे जातो. पण पूर्ण टोकापर्यंत पोहोचायसाठी आपण असं म्हणू शकत नाही की ती मुवमेंट गरजेची आहे, की कोणी हे घे 10 लाख रुपये धंदा कर. नाही, त्या 10 लाखात धंदा उभा जरी झाला ना, तो माणूस परत खाली पडला ना, तो उठू शकत नाही. जो माणूस 1 रुपये स्वतःच्या खिशातनं टाकून 10 लाख रुपये बनवेल ना, तो परत शून्यावरती आला ना, तो परत 10 लाख रुपये बनवू शकतो. नाही तर नाही बनवू शकत. मला असं नव्हतं की मला हिला माझ्या आयुष्यात बायको बनवायचं. त्या मुलांचे नाव नाही घेणार मी. आमच्या ग्रुपमध्ये एक कपल होतं, त्यांचं म्हणणं असं होतं की मला सांगायचं होतं की तेजल येत नाही म्हणून ही पण येत नाही, कारण ते दोघी घरी सांगत नाही. आणि माझा पर्सनॅलिटी कशी होती, हा जरा छपरी, आपण बोलतो ना, कळलं. तर मग मला त्यांनी सांगितलं की तू काय पण कर, पण तेजलचा रुबाब तोडायचा आहे आपल्याला. असं म्हणजे तू तिला पटव, तिला गर्लफ्रेंड बनव आणि मग डिच कर असं. त्या मुवमेंटने मी त्यांना मित्र बोलतो ना आपण, म्हणजे मित्र भाई बस बोल कळलं. त्या अजून पण तसंच आहे, पण आता विचार करून आता आपली प्रोसेसिंग आहे स्वतःची, पहिला नव्हतं. मित्र बोलला तेच. मग हिच्याबरोबर जेव्हा कनेक्शन मध्ये आलो ना, बोलायला लागलो ना, तेव्हा मला वाटलं की नाही भाई, आपण हिच्याबरोबर नाही करू शकत, हे चुकीचं आहे. तेव्हा मी हिला प्रपोज करायच्या अगोदर पहिला माझ्या मम्मीला सांगितलं. 11वीला होता, सॉरी 12वीला होता. मम्मीला सांगितलं अशी अशी मुलगी आहे, मला आवडते. इव्हन मम्मीने पण 2-3 किस्से माझे ऐकले होते गर्लफ्रेंडचे. तर मम्मी बोलले काय पण कर, पण हिच्याबरोबर खेळू नको. मी म्हटलं नाही, प्रेम वगैरे ठीक आहे. माझे मित्र पण जे मला खास ओळखतात ना, ते लोक पण बोले तू उसके साथ में उसको भी ये करेगा वो करेगा. म्हटलं नाही, प्यार वगैरे ठीक आहे, लेकिन जिद्द आहे बोला मेरी, पूरी करेगा मी. असं करून आज इथपर्यंत बसलोय. पण तुला त्यावेळी कॉलेज, तुला अशी कोणती तिची स्पेशल गोष्ट कोणती आठवते, जी पर्टिक्युलर तुला ती गोष्ट पसंत केलीस, किंवा तुला ती गोष्ट आवडली? माझ्या आयुष्यामध्ये भरपूर कपल्स बघितले, रिलेशन तुटताना, रिलेशन बनताना. त्या फेसमध्ये पण 12मध्ये माझ्या स्वतःच्या घरात पण चालू होते ना किस्से.
मला एक गोष्ट कळते अजूनपर्यंत पण, जी मुलगी अशी पळून येते ना की आई बापाला सोडलं, भावाला सोडलं, बहिणींना सोडलं, मी तुझ्यासाठी आली, येईल पळून पण येतात ना मुली. पण मला एक कळतं, जी मुलगी तिच्या आई बापाची नाही झाली ना ती तुझी नाही होणार कधीच. बरोबर. आणि हिच्या बाबतीत असं होतं ना की मी काय पण करेल पण माझ्या आई वडिलांना सोडणार नाही, माझ्या आईला आणि भावाला सोडणार नाही, ते महत्वाचे. फर्स्ट प्रायोरिटी त्यांना दिली, सेकंड मला ठेवलं. ओके. मला ते खूप म्हणजे याच्या अगोदर पण ज्या गर्लफ्रेंड झाल्या ते कसं बंक करणं, स्कूल बंक करणं, कॉलेज बंक करणं आणि फिरायला म्हणजे गेणं. प्युबर्टी टाईप म्हणजे की बाहेर वगैरे फिरणं असं सगळं म्हण तू, काही म्हण ना तू. एक असतं ना फिरणारी मुलगी असते ना ती Teenage. संसार नाही करू शकत. हा. जी मुलगी संसार करते ना लग्नाच्या आधीच, ती मुलगी तुला कुठं घेऊन जाईल ना तू विचार पण नाही करू शकत. आणि मुलगी किंवा बाई माणसाला एकतर करोडपती बनवू शकते, एकतर रोडपती बनवू शकते. माझं तसं होतं की मला हिच्या बाबतीत हा कॉन्फिडन्स. म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन्स. पहिली गोष्ट तर तुम्ही इथपर्यंत आला तेवढे स्ट्रगल घेऊन. Thank you so हा, much. खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. पण एक म्हणजे ना एक महत्वाचा मेसेज जे तुम्ही आताचं यूथ बघताय ना, म्हणजे टीनेजर्स जे आहेत, म्हणजे त्यांना एक शॉर्ट मेसेज असं काय द्याल? एकदम सिंपल, गर्लफ्रेंड हे सगळी मोहमाया आहे रे. काही नसतं. शेवटी आपलं घर आपल्याला चालवायचं आहे. जेव्हापर्यंत माणूस बनेल ना, म्हणजे एखादा मुलगा जेव्हा स्वतः बनेल म्हणजे करिअरमध्ये किंवा आयुष्यामध्ये 100 गर्लफ्रेंड भेटतील. इवन मुलींनी पण माझा बाप मला जे लावून देईल आणि चांगलंच लावून देईल, मला तिथं संसार करायचा. ती थॉट प्रोसेस बदलली पाहिजे. पोरींनी स्वतःच्या करिअरवरती लक्ष दिलं पाहिजे. वेळ आल्यानंतर सगळ्या गोष्टी बरोबर होतात. जस्ट वेट फॉर द राईट मुवमेंट. जेव्हा तुमची मुवमेंट येईल ना मग त्या गोष्टी आपोआप होऊन जातात. ते आजकालचं जग खूप पुढे गेलं. पहिला 10वी 11वीला गर्लफ्रेंड असायचे. आता आता 5वी 6वी 7वी असं 3री 4थीच्या पोरांना माहिती असतं, अरे ती माझी गर्लफ्रेंड आहे, अरे ती माझी गर्लफ्रेंड. बोलायला म्हणजे असं काही नसतं, पण त्यांना ते माहिती आहे की गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं काय आहे. असं बोलतात ना की प्युबर्टी आणि ट्रेंड हे सगळं झालंय म्हणून. संपला. ते त्याचं कारण फक्त मोबाईल. हा, हे लहान बरोबर. मुलांना मोबाईलमध्ये अँड्रॉइड टीव्ही, त्यांना आधीच माहिती आहे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड काय. आजकालचे पॅरेंट्स सुद्धा लहान मुलांना पिक्चर बघायला घेऊन जातात, ते बघतात किंवा टीव्हीवरती घरात बघतात. तर लहान मुलांना माहिती पडतं आधीच की हे काय आहे. बरेच मुलं ऑनलाईन मोबाईलवरती किंवा सायबर कॅफेमध्ये बऱ्याचदा आपण बघतो की मुलं व्हिडिओज वगैरे बघता येते. कळलं. तो काळ नाही राहिला. म्हणजे आता इथून पुढे मला नाही वाटत असं रिलेशनशिप खूप कमी राहील. सिंगल गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असे असतात ना, हा पहिली गर्लफ्रेंड, याची पण हा पण पहिला बॉयफ्रेंड, आणि हे दोघे असे आयुष्यभर चालतील, कधीच नाही. आजच्या डेटमध्ये शक्य नाही. जेव्हा पण ते लग्नापर्यंत जातील त्यांचे 10-15 झालेले असतील. आणि ते बोलतात ना की आता काहीतरी वाचलेलं मी कुठेतरी की आजकाल प्रत्येक बाबू बरोबर आहे ना दुसऱ्यांची गर्लफ्रेंड लग्न करते. हे खूप सारे किस्से झाले. असं झालं आणि तो जेन्युइन फॅक्ट आहे. आता पण हे तर यूथ बोलतोय आपण, हा. आणि ही स्टोरी खूप वेगळी होती. आमच्या बाबतीत वेगळं होतं. सिरियसली एक सांगू तुला, खूप- एकतर असं असतं की घरच्यांचा नकार असतो, एकतर हे असतं की कास्ट बॅरियर असतो. कास्ट बॅरियर ओके? होतच ना आमचं. एकतर असं असतं की खूप डिस्टन्स लागतो, म्हणजे त्या गोष्टी एखाद्याला सेटल व्हायचं असतं. हां, मग त्याच्यामध्ये हे असतं. तर हे तुझ्या बाबतीत त्या तिन्ही गोष्टी होत्या. तिन्ही गोष्टी होत्या. एकतर तुला सेटल पण व्हायचं होतं, कास्ट बॅरियर होतं, आणि घरचे मम्मी तर नकारच सवालच होती. नाही. एक तर बघ, तुझ्याकडे माझ्याकडे पैसा असताना कदाचित मी BMW वगैरे घेऊन गेलो असतो, तर मला नाही वाटत तिची मम्मी जास्त विचार केला असता. मला कदाचित तेव्हा लग्न लावून दिलं असतं. म्हणजे कुठलीही आई काय विचार करते मुलगी देताना, माझी मुलगी सुखाने राहिली पाहिजे. ते केव्हा होतं की ती काही आपण बोललो ना, पैसा आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे. बोलतो ना आपण पैसा नाही नसला तरी चालेल. आणि ज्या मुली स्पेशली अशा बोलतात ना की तुझ्याकडे काही नसलं तरी चालेल, मी तुझ्याबरोबर चटणी भाकर खाईल आणि कशी पण राहील, त्या मुलींपासून लांब राहावं. त्या मुली काही नाही करू शकत आयुष्यामध्ये. कारण ते फक्त बोलण्यासाठी आहे. एक लेवलपर्यंत असतं बघ, जेव्हापर्यंत एका मुलीला चॉईस भेटत नाही ना आयुष्यामध्ये, आणि फक्त असं असतं मुलींचं किंवा मुलांचं पण की मला गर्लफ्रेंड पाहिजे, मला बॉयफ्रेंड पाहिजे, दॅट्स इट. अदर दॅन दॅट त्याच्या पुढे त्यांना काही गरजेचं नसतं. आणि ते पुढे चालत राहतात. जेव्हापर्यंत एकमेकांच्या नीड पूर्ण होत राहतात ना, ते पुढे चालत राहतात. जेव्हा एक असा फेस येतो ना आयुष्यामध्ये की त्या मुलाला किंवा मुलीला बेटर चॉईस भेटते, ऑप्शन्स भेटतात, डोर्स ओपन होतात ना, एक एज डोर्स ओपन. जेव्हा ते डोर्स ओपन होतात ना, ते मल्टिपल ऑप्शन दिसतात. तेव्हा कुठली मुलगी मुलगा काय चूज करेल सांगता येत नाही. आणि ही रिअलिटी असं होतंच. बेटर ऑप्शन भेटल्यानंतर लग्न झालेले लग्न तुटतात.
हा फॅक्ट आहे. म्हणून नाही म्हणजे डिवोर्स वगैरे सध्या तरी ट्रेंडिंग मध्ये ते लोक का बोलतात होतं? की असं होतात हे आता ते. मी ही नाव नाही घेत सेलिब्रिटीचं, हा ते कॉमन चालेल. झालेली ही गोष्ट की होतच ते. बेटर ऑप्शन भेटला का लोक मूव ऑन होतात. काय नक्की. जॉबमध्ये तर पूर्ण लाईफ टाईम सीमित नाही राहणार. कारण मला एक गोष्ट कळली आयुष्यामध्ये, जॉब करून तू घर चालवू शकतो, शॉक पूर्ण करू शकतो, पुढे नाही जाऊ शकत. स्टेबल राहशील तू, पण फ्युचर सिक्युअर नाही करू शकत. कारण जॉबमध्ये तुला तो पगार आला, EMIs भरशील, राशन हे भरशील, बरोबर आहे. शॉक पूर्ण करशील, संपला. त्याच्या पुढे काय नाही होऊ शकत. बिझनेस करावाच लागेल काही ना काही. असं ॲटलिस्ट एक 40-50 रुपये तुला महिन्याला सुटले पाहिजेत, कसे पण करून प्रॉफिट आहे. तू आयुष्यात पुढे जाऊ शकतो, नाहीतर नाही जाता येणार. काही ना काही विचार करावा लागेल. पण दादा एवढ्या सगळ्या म्हणजे मला गोष्टी शेअर करून एक सांगू, मला थोडंसं हा जो आपलं जे पण डिस्कशन होतं ना, ते थोडंसं याच्यावरून म्हणजे नॉर्मली आपल्या लव्ह स्टोरीवरून ते थोडं शार्क टँकमध्ये हा तसं काय पिच करतोय मी. नाही, पण एवढ्या सगळ्या गोष्टी शेअर करून ना खूप चांगलं वाटलं आणि थँक्यू सो मच फॉर थँक्यू. एवढ्या सगळ्या गोष्टी शेअर केल्या आणि आम्हालाही खूप चांगलं वाटलं. अरे म्हणजे हे सगळं मी कसं सांगतोय की या सगळ्या गोष्टी होत असताना माझ्या आयुष्यामध्ये ही प्रत्येक वेळेस माझ्या बरोबर होती. ओके. ते महत्वाचं आहे. मी म्हटलं ना, पैसा गरजेचा नाहीये. 1-2 मिनिटं फोनवरती कोणी आपलं ऐकतं ना जेव्हा, की माझ्या बरोबर काय चालू आहे आणि मी कुठे पडतोय, मी कुठे उठतोय, थर्ड पर्सन सांगू शकतो आपल्याला की आपण कुठे काय गोष्टी चुकतोय काय. फक्त कोणी ऐकणारं खूप महत्वाचं असतं. आपलं मन जेव्हा भरतं ना, आपण हार मानतो, थकतो आपण. त्या मुमेंटला कोणीतरी आपल्याला ऐकणारा आणि समजणारा गरजेचा असतो. तो फक्त एवढं बरं, तू टेन्शन नको, तू पॉझिटिव्ह राहा. तेवढ्या ज्या लाईन्स असतात ना, जो व्यक्ती आपल्याला आवडतो त्याच्याकडून, असं तर सगळेच लोक बोलतात. तू कुणा जवळही बस, कुणालाही बोल, माझ्याबरोबर असं असं चालू आहे, तो तुला हेच बोल की टेन्शन नको घेऊ, पॉझिटिव्ह राहा. ते महत्वाचं नाही. पण आपल्याला आवडती व्यक्ती जेव्हा ती लाईन बोलते ना, की तू पॉझिटिव्ह राहा, तू मेहनत करतोय ना, सगळं व्यवस्थित होईल, तू फक्त मेहनत करत राहा, त्या लाईन खूप महत्वाच्या असतात. तू 10 विषय वेगळे वेगळे सांग, पण तुला प्रत्येक वेळेस ती लाईन जेव्हा ऐकायला भेटते ना, ती खूप महत्वाची असते. सगळ्यांचं बोलणं आणि एक फेवरेट पर्सनचा बोलणं खूप डिफरन्स असतो. म्हणजे फेवरेट पण नाही बोलू शकत, इम्पॉर्टंट पर्सन इन लाईफ. इम्पॉर्टंट कोण आहे, मी ज्याला प्रायोरिटी देतो तो माझ्यासाठी काय विचार करतो, हा बरोबर. ते महत्वाचं. ते जेव्हा असतं ना, मग माणूस पडला तरी उठता येतं. फक्त टाइम दिला कारणाने इमोशनली अटॅच झाली त्याला. आणि इमोशनल बॉन्डिंग जास्त मॅटर करतं. इव्हन लुक्स असू दे, काही असू म्हणजे दे, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बोलायची गरज नाहीये. तू माझ्या बरोबर बोलतोय, तू मला टाइम देतोय, बस. ते महत्वाचं. फ्रेंडशिप इज मी बेटर म्हटलं दॅन ना, रिलेशनशिप. कोणी ऐकणारा महत्वाचा असतो. गोष्टीसाठी हा. तो उभा होता. पहिल्या गोष्टी तो कोणाला बोलायची नाही जास्त, पण प्रत्येक गोष्टी लक्ष नेहमी होता. म्हणजे प्रत्येक गोष्टीत लक्ष. आणि एक मुलाची गोष्ट ऐकणं ना, ते खूप म्हणजे बोलतात ना, बसची बात नाहीये, पण ते एक इमोशनल सपोर्ट जे मुलाला करतात ना. या 12 इयर्स मध्ये खूप एफर्ट्स घेतले, खूप म्हणजे खूप. म्हणजे त्याला वाटलं असं त्याला पण चान्स होते लाईफ मध्ये दुसरी मुलगी आणायला, मला पण होते, पण ती गोष्ट त्याने कधीच केली नाही. तुम्ही माझं दोघांनी काय खूप पाहिजे? एफर्ट्स उचलले, पण म्हणजे खूप मी हे असं झालं. नाहीये की लाईफ मध्ये आल्या नाहीत मुली, आल्या, हा. त्याला पण आल्या ना. तो पण सक्सेसच्याच ह्याच्यात होता ना, अप्स अँड डाऊन्स होते, तेव्हा कमिटमेंट तुटू शकत होती ना. पण एक बोलतात ना, कधी ना कधी तिथे पोचायचं आहे, म्हणजे त्याला कोणी थांबवू नाही शकत. जिद्द महत्वाची. जिद्द महत्वाची. प्रेम बिम काय नसं म्हटलं ना, मोह आहे, तुम्ही कुठपर्यंत घेऊन जाऊ शकता ते महत्वाचं आहे. आणि पहिली गोष्ट, त्याने माझ्या फॅमिलीचं पण खूप इन्सल्ट सहन केल्या, खूप इन्सल्ट केला बरेचदा. झाल्या ना, अशा गोष्टी आहेत हा. त्याच्यामुळे खूप इन्सल्ट. तरी सुद्धा तो मुलगा, पहिली गोष्ट त्याचं असं होतं डे 1 पासून की आपण पळून जाऊन लग्न करायचं नाही, मला मारून दे, मला इन्सल्ट करून दे, माझं काही करून दे. मी किती वेळा त्याला थांबवलं, कारण तो एकुलता एक होता ना. हो जाऊ, कारण तो एकटाच होता. हा. किती वेळा त्याला सांगितलं, अरे तू प्रत्येक वेळेस आईकडे जाशील, ह्याच्याकडे जाशील, तुझं इन्सल्ट होतं ना, होऊन दे. मी तरी जायचो घरी जायचं, प्रत्येक वेळेस ऐकून यायचा, प्रत्येक वेळेस मम्मी काहीतरी त्याला बोलायची, पण ह्याने कधीच लास्टला जोपर्यंत मम्मी हो उलट बोलली उत्तर नाही ना, दिला मी कधीच कधीच उलट उत्तर नाही कधीच दिलं. नाही. मी सहन करत ऐकायचो, म्हणजे निघून यायचो चुपचाप. कन्व्हिन्स आणि वहिनी, म्हणजे तुम्ही एवढे वर्ष वेट केलं ते खूप मोठी गोष्ट आहे, जे आजकालच्या युगात नाहीच होऊ शकत. मी म्हणजे तुम्ही पण ही गॅरंटी देता, मी पण देतो. आणि तुम्ही एवढं ट्रस्ट ठेवलं की म्हणजे हे माझ्यासाठी येणार दादा, हा ते महत्वाचं आहे. आणि जी इमोशनल बॉन्डिंग तुमच्यामध्ये राहिली ती म्हणजे सक्सेसफुल झाली आणि तो दिवस आलाच. माझी मम्मी स्वतः बोलते ही गोष्ट.
मला पण छान वाटतंय. मे बी मी असं मला तर असं वाटतं की जर का तुम्ही जे भेटलात 12वीला म्हणजे इनिशियल फेजमध्ये ते जर तुम्ही मे बी जर पुढे भेटला असत तर त्या गोष्टी एवढ्या नसतं झाल्या नाही एवढं डीप नसतं झालं कारण त्याच्यानंतर माणूस थोडंसं सर्व गोष्टी लाईटली घेतो. नाही कसं असतं जेव्हा तुझ्याकडे काहीच नसतं बोलतात ना जिंदगी जीने का मजा उन्हीं के साथ आता है जिनके साथ आप बोलतात सुरुवात करते हो. जेव्हा तुझ्याकडे 1 रुपये नसतो ना तेव्हा त्या मुवमेंटला जी लोक तुझ्या बरोबर असतात आणि ज्या फेसमध्ये तुझ्याकडे करोडो रुपये येतात ना आयुष्य जगण्याची मजा त्याच्याबरोबरच आहे. जेव्हा तुझ्याबरोबर तुझ्याकडे 1 रुपये नव्हता आणि जेव्हा तुझ्याबरोबर ती लोक होती ना ती खूप महत्वाची आहेत. नाहीतर काय मजा नाही येत रे. आता माझ्याकडे करोड आहेत माझ्या बाजूवाल्याकडे पण करोड आम्ही बसतोय दारू पितोय फिरतोय एन्जॉय करतो काही मजा नाही. 0 पासून स्टार्ट तेव्हा करतात. किती तो जण व्यक्ती आलेले बरोबर माहिती असतो ना, तेव्हा तेव्हा खूप महत्त्वाचं. बोलायचं की अरे हा 4 दिवस तुला फिरवे हा सोडून दे. सोडून दे. मग त्याच्याहून माझं ते ऑलरेडी मी कन्फ्यूज होऊनच खूप दिवसांनी हा बोललेली नंतर परत अजून ही असं बाईकवरती बसायची ना आमच्यामध्ये एवढा गॅप असायचा म्हणजे बाईकच्या एकदम कोपऱ्याला मी बसायची. इथं बापरे. असायचो हा, ना हा. ती इथं असायची म्हणजे इथून असा हात पण नाही टाकायची कशी मागे बघून बसायची अशी घट्ट बसायची अशी व्हायचीच नाही ती किती पण ब्रेक मारतो. नाही पण तुमच्यामध्ये एवढा ट्रस्ट राहिला ना म्हणजे खूप मोठी गोष्ट तेव्हा आहे कनेक्शन खूप ते. झालं. आणि इमोशनल अटॅचमेंट आजकाल काय आधी पण एवढं नव्हतं जे तुम्ही आज हे केलंय. हे बघ कसं असतं माहितीये struggle का असून. गोष्टी ना कुठल्याच रिलेशन मध्ये कधी कटुकट नसतात म्हणजे तू एक्सपेक्ट करशील तसंच होईल किंवा ती एक्सपेक्ट करते तसंच होईल हा, हा. माझ्याबरोबर असाच वाग कळलं. कुठल्याच रिलेशन मध्ये नसतं. सगळ्यात महत्वाचं आयुष्यामध्ये एकच गोष्ट असते एक्सेप्टन्स. म्हणजे ऍज इट इज ऍक्सेप्ट करणं. तू एक्सपेक्ट पण करत नसशील ना ती गोष्ट ती होतीये त्याला एक्सेप्ट कर आणि पुढे चालत राहा. तू जर ती आजच्या डेटमध्ये होतं ना इगो आणि ॲटिट्यूड जेव्हा सेल्फ रिस्पेक्टमध्ये येते ना रिलेशन तुटतात. तुला ती गोष्ट ॲक्सेप्ट करायची की बाबा आता हिचा स्वभाव असा आहे ही हे बोलू शकते तुला ऐकायचं आहे ॲक्सेप्ट करायचं आहे इग्नोर करायचं आहे दुसऱ्या मोमेंटला तुला दुसऱ्या मिनिटाला तुला नॉर्मल व्हायचं आहे. जेव्हापर्यंत ही गोष्ट होत राहील ना आयुष्यामध्ये कुठलंच रिलेशन कधी तणावात येणार नाही. पण जेव्हा इगो सेल्फ रिस्पेक्ट ॲटिट्यूड मध्ये येणार आणि रिलेशनमध्ये एक बोलतो ना एक वॉल क्रिएट होत आहे ती वॉल ब्रेक नाही होत. ती वॉल न बनण्यासाठी ॲक्सेप्ट करा शांतीला घ्या आणि पुढे चालत राहा. पण आपण पण कसं बोलतो की थोड्या गोष्टी इम्परफेक्ट असतात ते सगळ्यांमध्ये आपण हे करून घ्यायचे एक्सेप्ट करून घ्यायचे बस एवढंच. अंडरस्टँडिंग असायला पाहिजे मेन म्हणजे अंडरस्टँडिंग येते. असं पण होतं बऱ्याचदा अंडरस्टँडिंग पण नसते. कोणीतरी बोलतात ना गरम भांडे एकमेकांना वाचतील ना ते तू हा. समजलं. समोर जेव्हा तुझा एक भांडा गरम आहे ना त्याच्यावरती बर्फ टाकणं गरजेचं आहे. त्याच्यावरती आग टाकून महत्वाचं नाही. मग तो विरघडला म्हणजे संपला ना. आता कळलं. संपला. एखादा भडकतोय किंवा एखादा रागात आहे किंवा एखादा काही असो समोरच्याने कुणी ना कुणी ते इथं प्लस इथं मायनस प्लस असं पाहिजे दोन्ही प्लस. करावंच लागतं. मग ते cross connection लागलं तर मग short circuit पॉझिटिव्हच येणार. पण दादा मला एक प्रश्न विचारायचा आहे आता तुमच्यामुळे ह्या चेंज झाला की ह्यांच्यामुळे तुम्ही चेंज झाला म्हणजे असं काही झालं म्हणजे की काय? तुम्ही दोघंही इम्परफेक्ट आहात आणि एकमेकाला समजून घेता. चेंज कोणी नाही झालं मला वाटतं कोणासाठी. हम्म. चेंज झालो बोलू शकतो पण सिच्युएशनच्या अकॉर्डिंग जे महत्वाचं हा. वाटलं त्याच्या अकॉर्डिंग सगळ्या गोष्टी अच्छा. बदलल्या. सगळ्या म्हटलं ना आयुष्यामध्ये पहिल्यांदा फॉर्मल्स घातले केस कापली माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट केस कापली फॉर्मल्स घातले फॉर्मल शूज घातले मोठ्या आता सिस्कोसारख्या मोठ्या कंपनीजमध्ये जाऊन मिटिंगसाठी बसतो. माझ्यासाठी एकदम अनएक्सपेक्टेड गोष्टी येत्या की मी जेव्हा आयुष्याला सुरुवात केली कधी विचार नव्हता केला की एवढी माझी रिस्पेक्ट किंवा एवढा माझा उद्भव असेल की मी माझी आई पण अशा आता ठिकाणी respect जाऊन करते बसेल त्याची. की ज्या कंपनीमध्ये एंट्री घ्यायला लोकांना अपॉइंटमेंट्सची वाट बघावी लागते तिथं मी जाऊन मीटिंगमध्ये बसतो वेटर लोक येतात. ते माझ्यासाठी एकदम जेव्हा मी सुरुवात केली मी लोकांकडे वेटर बनून जायचो म्हणून तो जेव्हा आपल्याकडे वेटर पण येतो ना मला असं वाटतं की बाई ही सुरुवात होती आणि आपण थोडं आता पुढे आलो अजून भरपूर पुढे जायचं आहे. पण ॲक्सेप्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. आता मी जर काही एखादी गोष्ट चुकीची केली हिला नाही ॲक्सेप्ट झाला ही माझ्याबरोबर भांडेल निघून जाईल आणि त्याचबरोबर मी पण भांडेल की मी बरोबर आहे. दोन्ही व्यक्ती दोघांच्या बाजूला दोघांच्या जागेवरती बरोबरच असतात दोघांच्या अकॉर्डिंग. बरोबर. कोणी ना कोणीच चूक नसतं. चूक मुवमेंट असते ती हा. मुवमेंट चुकीची आहे. ती टाइम तो टाइम गेला. टाइम चुकीचा आहे.
व्यक्ती चुकीची नसते. तू तिच्या जागेवरती उभं राहशील ती बरोबर आहे, माझ्या जागेवरती उभं राहशील मी बरोबर आहे. चूक कोण आहे मग? चूक ती वेळ आहे. त्या वेळेला मूव ऑन करा, पुढे चालत राहा, ऍक्सेप्ट करा. झालं, ऍक्सेप्ट नाही केलं तर मग संपलं. असं तीच गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये मी हे केलेलं होतं की बाबा ऍक्सेप्ट करा आणि पुढे चाला. हिच्या घरातल्यांकडून मी आधीपासून ऍक्सेप्ट केलेलं होतं की मी एक जावाई असतो ना, आता माझ्या पण बहिणीचे लग्न झाले, मला माहिती आहे जावाई म्हणजे काय. त्यांच्यासाठी ते स्वतःला काय समजतात आपल्या सासरवाडीमध्ये. मी आधीपासून ऍक्सेप्ट केलं होतं की आपल्याला मुलगी पाहिजे, याच्या व्यतिरिक्त काही नको, रिस्पेक्ट पण नको आपल्याला घरात त्यांनी बस. म्हणजे हे आता माझ्या याच्याने मी पण बोलतात ना की मला पण एक झालेलं क्रश बोलतात ना, ते 7th स्टँडर्डमध्ये झालेलं. अरे बापरे. हा सॉरी बट म्हणजे तू नवीन आहेस आता. हा तर तेच, मी तर आता नवीनच आहे. पण ते कसं झालं माहिती आहे, जास्त तिच्याशी क्लोज झालो हां आणि मग ते वन साइडेडच राहिलं, हां तिच्या साईडून काहीच नव्हतं. हां मग तिला मी विसरून जावं की म्हणजे ठेवावं की हा नाही. मला याच्याशी प्रेम आहे. ऐक दादा काय उत्तर दिलं मला माहित नाही. तू एकदा ऍक्सिडेंट एकदा ऍक्सिडेंट कर तू. नाही दादा, पण हा पण कसं ही आहे आता तुझ्या केसमध्ये, तुझ्या एज मध्ये किंवा ज्या सिच्युएशन मध्ये लाईक करतोय ना, फर्स्ट ऑफ ऑल ते प्रेम नाही हा. आहे, इट इज जस्ट अट्रॅक्शन. ठीक आहे, जे एखाद्या क्लासमध्ये कुठली तरी सुंदर मुलगी ती सगळ्यांना आवडते, तुलाच नसेल आवडत ती. एक सांगायचा विषय सांगतो, म्हणून ती सगळ्यांना हो बोलेल असं गरजेचं नाहीये ना. हा तिला जो आवडेल ती त्याला हो बोलेल. आणि मुळात वन साइडेड लव्ह तुझी जर जिद्द असेल ना की तुला ती हवी आहे, तर तिचा फोकस ज्या दिशेने आहे, तुझा फोकस त्या दिशेने वळव आणि पुढे चालत राहा. नाही, पण कुठे ना ती- कुठे एका वळणावरती भेटणार. बोलतात ना एक इम्परफेक्टच मुलगी आहे जी कोणत्याही मुलग्याला वगैरे असं हे नाही करत, हा म्हणजे हडतुडच करते. हा आता वहिनींच्या बाबतीत कसं झालं, म्हणजे तसंच आहे तिचं, पण ती मला पण भाव नाही देत, असं झालंय. मग आता मी तिच्यावर प्रेम आताही करतो, हे मला माहिती तू आहे. आता 7वीला आहेस का? नाही झाला संपला हा प्रश्न. माझा म्हणजे ग्रॅज्युएशनच्या लेवलवर आहे. हा मी 12th करून सोडलंय, हा सध्या तरी कामाला आहे, मी करिअरच्या याच्यावर आहे. हा पण हा एक मनात आहे की हा ती भेटू शकते की मी जर एफर्ट्स अजून टाकले तर तुम्ही असं सजेशन काय द्याल की मी तिला विसरून जावं, मूव ऑन व्हावं, की तू त्याच्यावरती एफर्ट्स टाक? हे कसं आहे, हे इट इज अबाउट की तू त्या व्यक्तीला तुझ्या आयुष्यामध्ये काय इम्पॉर्टन्स देतो, ती तुझ्या आयुष्यामध्ये प्रायोरिटीला कुठल्या लेवलला येते, हा तिच्यासाठी तेवढं सॅक्रिफाईस किंवा स्ट्रगल करणं तुला गरजेचं वाटतंय का? तिच्यापेक्षा पण इम्पॉर्टंट लोक तुझ्या आयुष्यामध्ये अजून असतील. आई बरोबर. वडील असो, बहीण भाऊ असो, कोणी असो. तुला कुणाला इम्पॉर्टन्स द्यायचे? आई वडील विचार करतात की मुलाचं करिअर झालं पाहिजे, तो सेटल हा हा पाहिजे. कळलं. ती काय विचार करते आपल्याला माहिती नाही. आपल्याला माहित. तुला हा. घेऊन किंवा बॉयफ्रेंडला घेऊन किंवा नवऱ्याला घेऊन, बरोबर आहे ना. तुमच्या दोघांचे जर बेसच मॅच नाही झाले तर मग काहीच नाही होऊ शकत. मी म्हटलं ना, जर तुला इंटरेस्ट आहे ना तिच्यामध्ये, तुला ट्रू लव्ह वाटतं, तर तिचा जो फोकस आहे त्या दिशेने तुझा फोकस वळव. कुठे ना कुठे तुम्ही लोक एका वळणावरती भेटणार. जर ती ईस्टला चालले, तू वेस्टला चालले, तुम्ही नाही भेटू शकत. म्हणजे ती समज ती मॉडेलिंगला चालले किंवा तिला समज बँकेत नोकरी करायचं आहे, तू फोटोग्राफी करतो, तुमचा काय तालमेल काहीच कुठंच नाही भेटशील. हा बरोबर. पण तिला जर मॉडेलिंग करायची आणि तू फोटोग्राफी करतो तर भेटू शकतो. येस परफेक्ट. हा ते 100%. मग ती तेच झालं ना, कुठे भेटशील ते. आणि बघ, डेस्टिनी आहे ना, कुठे ना कुठे डिसाइडेड आहे कोण कुठे कुणाला कसा भेटणार. ती वेळ बरोबर कड्या जोडून आणणार, आम्ही ती फक्त कडी 11th 12th ला एकत्र होतो, त्याच्यानंतर परत कधी- आणि म्हणजे मी काय बोलतो, सगळं लिहिलेलं आहे, पण काही पेजेस असे असतात ना की आपण स्वतः ते क्रिएट करतो आणि लिहितो. बघ तुला सांगतो, इथं खड्डा आहे ना, हा. या रोडवरती खूप मोठा खड्डा आहे. तू इथून चाललाय, तुझं मरण नसेल लिहिलं ना, तू इथून लेफ्ट मारशील किंवा इथून राईट मारशील. हा तुझं मरण लिहिलेलं नसेल तर. पण तू जर सरळ जाशील डोळे बंद करून आणि पडशील, तुझं मरण होईल. कळलं. कुठल्या मुवमेंटला काय डिसिजन घ्यायचा आहे तो महत्वाचा आहे. हा वेळ ज्याची लिहिलेली आहे ना ती त्या मुवमेंटला होणारच, पण तू तुझा निर्णय कुठल्या मुवमेंटला बदलतोय हे महत्वाचं आहे. कळलं. जॉब चेंज करताना पण आपण बराचसा विचार हा. करतो. मी एका कंपनीमध्ये 7 वर्ष नोकरी केली. तिला तुम्ही सांगणं गरजेचं आहे, जेवढ्या वर्ष झाले ना
कधी कधी ना काय गोष्ट सांगणं मॅटर करतं. भले तू रॉली सांग, ना तर पॉझिटिव्ह आहे negative भले तू आहे. जसं तुला सांगतो तसंच सांग. तू असं नको विचार करून मी काय तिला accept सफिस्टिकेटेड करायचं सांगेल, किंवा तिचं म्हणणं हां मांडेल. की मी काहीतरी चांगलं होईल आणि काहीतरी Literally सांगेल. मी यावर्षी डिसिजन घेतलेला की म्हणजे बोलतात propose केलंय नाही का? काय प्रपोज केलं तिला? नसेल केला केलेलं काय प्रपोज. बोलली ती? नाही पण मी त्यावेळी विचित्र प्रकारे लहान होते प्रपोज ना. तेव्हा केलेला. प्रपोज करायची पण पद्धत असते रे. हा तेच मी विचित्र मुलींना ज्या तुला जे आवडतं त्या पद्धतीने हा. प्रपोज. असं आता विचार कर, एक तिला फॉर काय एक्झाम्पल घे ना, हा? फॉर एक्झाम्पल घे, त्यांनी प्रपोज अजूनपर्यंत केलेलं आहे. हा मी मग तेच असं आहे. आय लव्ह यू असं प्रपोज नाही कधी केलंय. पण मला तेच झालं की बोलणंच जास्त झालं नाही आणि खूप ह्याच्यात झालं. आता आहे. तुझं बोलणं जास्त नाही झालं, तुला प्रेमच कसं झालं त्याच्यावर? असं नाही. मग तर अट्रॅक्शन झालं, म्हणजे अरे हा वन साइड आम्ही अट्रॅक्शन. बोलायचो. अच्छा वन साइड अट्रॅक्शन. हा पण आम्ही बोलायचो. मला म्हणजे फॅमिलीमध्ये पण माहिती आहे की हा बाई हिच्या पाठी पागल आहे. माझे मित्र किती बोलतात की सोडून दे काय नाही होणार आहे, पण एक बोलतात ना मला एक होप्स आहेत की हा बाई मी करू शकतो, जर एफर्ट्स टाकले ना तर काही होऊ शकतं. पण यावेळी डिसिजन काय घेतलेला ते न्यू इयर रिझोल्युशन घेतात ना की मी हिला विसरून जाईन. अरे बापरे. पण ह्यांच्यासोबत जेव्हा फर्स्ट ऑर्डरला गेलो मी हा, या काम दिसली का? का अरे ते- तिचं नाव तेच होतं, अच्छा त्या मुलगीचं नाव जे होतं ना हा. ते तेच होतं आणि मी बोललो यार खूप हे झालं मला, जिथे विसरायचा प्रयत्न करते एक झालं. तिथे परत हे झालं. म्हणजे त्यांनी विचार केला 2024 मध्ये विसरेल आणि 2024 1 तारीख आहे ना, तारीख. 1 तारखेला त्याच नावाच्या तीच नावाची व्यक्ती म्हणजे तीच बोललो यार कुठे विसरायचं बघतं आणि कुठे. तिला आधी बोलून बघा. तिला बोलून बघ. या- पण हा, मी ऐक पण ना, ऐक विचार ना. करते मी की तुला try या गोष्टीवर करेन. सांगेल, तू हा. या गोष्टीला एक मेसेज समज. मेसेज समज. राईट तू पॉझिटिव्हली घे, निगेटिव्ह विचार करू. अहो नाही मी तुला तू त्या मुवमेंटला ना एक मेसेज समज की समथिंग इज देअर किंवा समथिंग इज वेटिंग फॉर यू. कळलं. काहीतरी मुवमेंट तिथं तुझी वाट बघते असा विचार कर, परत ट्राय कर. नाही बोलेल, मारणार थोडी आहे. मला पॉझिटिव्ह वाईब्स येतात, हा? मला पॉझिटिव्ह वाईब्स येतात की हा, नाही तिला बोलून तू बघा. ठरवलं तिला तिला विसरायचं आहे समजेल. आणि कोइन्सिडेंटली अशी तरी कुठली मुवमेंट होते, कुठली तरी मुवमेंट होते ज्याच्यामध्ये ती तुला दिसते किंवा तुझ्या Presence, मनात तुला दिसते, हा, तुला हा, तिचा प्रेझेन्स कळलं. वाटतो. ते कुठला काही ना काहीतरी कोइन्सिडन्स आहे. अशाच गोष्टी होत नाही आयुष्यामध्ये. प्रत्येक प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी काही ना रिझन काही आहे. कारण आहे. मी म्हटलं ना सुरुवातीला हा, आमच्या हा, रिलेशनमध्ये कळलं, अशी कळलं. लोक येत गेली ना जी त्या मुवमेंट पर्यंतच माझ्या बरोबर राहिली, पुढे ते नाही. लोक लाईफ मध्ये आलेच नाही. आहेच नाहीत आता आमच्या लाईफ मध्ये. कॉन्टॅक्ट मध्येच नाही. कितीतरी years. प्रत्येक फेज मध्ये, प्रत्येक वर्षामध्ये, प्रत्येक महिन्यांमध्ये काही ना काही नवीन लोक अशी जोडली गेली. काही लोक अजूनपर्यंत आहेत आणि काही लोक त्या मुवमेंट पर्यंत राहिली. तिथून माझा बोलतात ना एक आपण फेस पलटी होतो, तिथून ती निघून गेली आणि तिथून त्या फेस मधून ज्या गोष्टी सुरुवात झाल्या त्या पुढे चालू राहिल्या. असं म्हणजे मी माझ्या पर्सनल लाईफ पण ह्याच्यासाठी पण मी थँक्यू बोलतो की तुम्ही हे सजेस्ट केलं. हा. कारण की मला एक म्हणजे तुम्ही कसं एक्सपिरियन्स करून झालंय, म्हणजे मला पण असं एक वाटलं की सजेशन घ्यावं तुमच्याकडून, म्हणून मी हे सजेशन घेतलं. कारण की तुम्हाला जास्त एक्सपिरियन्स आहे या गोष्टीचा. एक्सपिरियन्स असं या गोष्टीचं नाहीये, जीवनाचं आहे. हा पण ते लाईफ एक्सपिरियन्स पण बोलतात ना हा, मी तेच त्याच्याबद्दल. म्हटलं. हा पॉझिटिव्ह मेसेज समज, हा. ट्राय कर परत काय होईल. हे बघ, जास्तीत जास्त कायच होणार आहे. नाही आधी नाही बोलणार, कन्फ्युज बस. कन्फ्युज करा. पण मला असं काय वाटायला लागलं की म्हणजे मला पॉझिटिव्ह वाईब्स आहेत की काहीतरी कनेक्शन आहे. मी म्हटलं मेसेज आहे ना, काही ना हा, काही. काहीतरी कनेक्शन आहे. काही ना नाही, काहीतरी नाही, मेसेज पण आहे. बोलून बघा आधी ती काय बोलते का नाही बोलते. बोलून बघण्यापेक्षा ना स्वतःला बनवणं हा, गरजेचं पण आहे. तिला आधी कळलं पण गरजेचं आहे ना हा परत. ठीक आहे ना. उगाच ती कुठे कमिट झाली तर उगाच ती कुठे हा, ती कमिट झाली हे बघ, जर ती कमिट झाली ना मग ती याच्यासाठी नाहीच आहे ना. हा ते तर आहे. पण हे कसं काय कसं पण तू अरे तसं नाही, मी तुला प्रपोज जर का ऐक दादा, तू थोडासा तुझा एक असा स्ट्रगलिंग पिरियड चाललाय आणि त्यावेळी तेजलनी चुकून थोडंसं तुमच्या बोलण्यामध्ये गॅप पडला, काही झालं हां, आणि तुझ्या स्ट्रगलिंग पिरियडमध्ये तुला एक सपोर्ट म्हणजे एक फांदी आली फक्त, तू डुबतोस आणि तुला एक फांदीचा सहारा भेटला, तर तू चुकून तिथं कमिट होऊ शकतोस. हां, मग 100% ना. सेम थिंग आहे. माझं मत असंच आहे की तू टाइम जास्त पण देऊ नको, जेणेकरून अरे बघ तेच झालं ना. 2-3 पद्धतीच्या मुली असतात. एक असते तिला सक्सेसफुल माणूस पाहिजे, एक असते जी 0 पासून सुरुवात करते, जसं आमच्या केसमध्ये. एक असते जी स्ट्रगलिंग ऍक्टरचा पण हात पकडते बरोबर की मी याला घेऊन जाईल कुठे ना कुठेतरी. एक असते जिला माहिती आहे की भाई मला टेन्शन नाही, मला बॉयफ्रेंड पण नको, मला माझा बाप लावून देईल, मी मस्त सुखाने राहील, तिला काय टेन्शन नाही. आणि एक असते जी 0 पासून तुझ्या बरोबर उभी राहील. आता ती कुठल्या फेसमध्ये मोडते किंवा ती कुठल्या टाईपमध्ये मोडते
ते डिपेंड करतं. आता हे तू चांगलं बोलू शकतो, तर आम्ही नाही सांगू शकतो. ते नाही, ती जाऊन मला चॅनलची लिंक पाठव. स्टार्ट झालंय. काय करतो आता, फोटो काढतोय? नाही, व्हिडिओ आहे. म्हणजे तुम्हाला एक थँक्स बोलायचं होतं जे आम्हाला सजेशन दिलं आणि तुम्ही एवढी स्टोरी शेअर केलीत. आणि अजून एकदा मी बोलतो कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही इथपर्यंत पोहोचलात आणि आम्हाला खूप चांगलं वाटतंय. आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढच्या लाईफ साठी. ओके, या. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. वहिनी थँक्यू. हा. एक मुवमेंट आहे, बोलतात ना, माणसं भेटणं महत्वाचं आहे. माणसं भेटतात, कुठला मेसेज पास करून जातात ना आपल्याला माहित पडत नाही की ती माणसं आपल्या आयुष्यामध्ये काय. मी म्हटलं ना, आज आता माझ्या आयुष्यामध्ये पण अशी माणसं येऊन गेली, त्या फेस पर्यंत राहिली, पुढे नाही आली. आपण इथं आलो, इथं भेटलो, याच्यानंतर आपण पुढे नसणार. Yes. हे कन्व्हर्सेशन कुठे ना कुठे लक्षात राहील की अच्छा हे असं होतं आपलं. आणि हा एक व्हिडिओ जो कॅप्चर झालाय ना, तो एक मुवमेंट आहे माझ्यासाठी. ते खूप छान वाटतंय मला. आणि जो माझ्या युट्यूबला अपलोड होणार आहे ते खूप चांगलं वाटतंय. थँक्यू सो मच. थँक्यू.